केले. त्याचा बंदोबस्त करण्याकरता छत्रपती अवसनात होते. गड किल्ला कोंढाणा शत्रू कुठं होता, त्याच्यावर किल्लेदार उदयभान 2000 सैन्यासह शत्रूच्या 500 मावळं आणि 500 मावळे घेऊन मुलाचं लग्न पाठीमागं ठेवलं आणि गडाचं लग्न लावण्यावर शपथ घेतली. विडा उचलली. आधी होईल ते लग्न कोंढाण्याचं राज, मग होईल ते रायबाचं. तानाजी मावसरे 500 मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं 600 फूट खोलदरी आहे. तो द्रोणागिरीचा कडा यशवंत घोरपडे 1200 राजपूत कापले होते आणि त्यामध्येच तानाजी मावसरे तलवारीचा वार झाला. किल्लेदाराचा ढाल तुटली. तोच इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासात डिक्लेअर केला. महाराजांनी गड घोषित केला. कोंढाणावर पश्चिमगड असा पराक्रम करून 80 वर्षे शेलार मामानं उदय भानूला ठार मारला. हेच महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजे राजे छत्रपती शिवराय आणि राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या तानाजी मालुसरेंच्या रक्तानं स्वराज्याचा भागवा पडला. शत्रूचं निशाण खाली केलं. किल्ले राजगडाला जाग आली. जिजाऊनं राजगडावरनं महाराजांना पाठवलं. आत्ता गड ताब्यात मिळाला, शुभाराजे तुम्ही जाऊ शकता गडाला, असं म्हणून या ठिकाणी इतिहास महाराजांनी घोषित केला की अरे मावळ्यांनो, आजपासून या गडाचं नाव गड आला पण म्हणून प्रेत न्यावं लागलं. महाराज राजगडावरून आली होती. प्रयुक्त करून उदय म्हणजे प्रेत पुरलं का राजगडाला गेली. राजगडावरून त्यांच्या गावी उंबरत कोकणात अग्नी दिलं आणि आठवण म्हणून उरून पुरून उरावं महाराष्ट्राच्या इतिहासात या ठिकाणी नोंद केली. आणि या ठिकाणी स्मृती समाधीचा स्थितीकडे स्त्रींची इच्छा पोचवण्याकरता या ठिकाणी शिलदार म्हणून त्या ठिकाणाचा कार्यक्रम. धन्यवाद.